सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकारी निवडणुकीच्या रणधुमाळीत गोव्यात सहलीसाठी गेले असल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. मुख्य मुद्दे: शहरातील जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठीचे पोर्टल गेली 2 ते 2.5 महिने बंद आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही प्रक्रियांमध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास, अत्यावश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ. मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया: नागरिकांच्या इतक्या गंभीर समस्या असताना सत्ताधारी गोव्यात जाऊन मजा करत आहेत. जनाची नाही तर मनाची तरी लाज त्यांनी ठेवली पाहिजे. जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सत्ताधाऱ्यांना इशारा. चव्हाण यांनी पुढे म्हटलंय की नैतिकतेची जाणीव ठेवून सत्ताधाऱ्यांनी तत्काळ सत्ता त्याग करावा, अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल. नागरिकांमध्ये नाराजी. दरम्यान या सर्व प्रकारामुळे सांगली मिरज कुपवाड परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. सांगली मिरज कुपवाड जन्म मृत्यू विभागाच्या वतीने जवळजवळ मिरज विभागामध्ये 1580 दाखले प्रलंबित आहेत आणि सांगलीमध्ये 2208 दाखले प्रलंबित आहेत. आज हे दाखले प्रलंबित असल्यामुळे आज सांगली शहरातील व मिरज शहरातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनला जात असताना दाखले मागितले जातात आणि ही महापालिका हे दाखले देऊ शकत नाहीत आणि अशी परिस्थिती असताना मुलांना एका बाजूला ॲडमिशन मिळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचे सत्ताधारी सांगली मिरज सातारा इलेक्शनच्या नावाखाली गेली 4 ते 5 दिवस गोवा टूरला गेले आहेत. तिथं जाऊन ते कोण बीचवर नाचाले, कोण स्विमिंग टँकमध्ये पवाले. तर ह्या लोकांना असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून गोव्यासारख्या ठिकाणी फिरायला जायला ह्यांना जमतंय. ह्यांना जात असताना ह्या लोकांना लाजा कशा काय वाटत नाहीत असं आम्हाला ह्या लोकांना विचारायचं आहे. सत्ता ही भोगण्यासाठी नसते, सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. हे सत्ताधाऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. एवढंच आम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. महापौरांनी राजीनामा द्यावा का या कारणासाठी? महापौरांनी राजीनामा द्यावा का ह्याच्यापेक्षा ह्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता त्याग करावी. एवढं प्रलंबित कामं असताना काही भागामध्ये दुर्गंधयुक्त पाणी लोकांना प्यायला मिळत आहे. लोक आजारी पडत आहेत. गॅस्ट्रोची साथ आली त्या भागामध्ये. तर अशा संवेदनशील ह्याच्यामध्ये यांनी गोव्याला जातात. आपलं काय प्रश्न आज प्रलंबित आहेत का? गेली 3 ते 4 महिने झाला आम्ही प्रेसच्या माध्यमातून प्रत्येक वेळी सांगत आहे, पण यावर काय उपाययोजना केली ह्या लोकांनी दाखवावं. आणि दुसरा विषय, हे टूरला जात असताना, ट्रिपला जात असताना एका बाजूला सांगायचं आमचं संख्याबळ 700 ते 800 संख्याबळ आहे, 700 संख्याबळ आहे. मग ह्या लोकांना भीती का पडली? ह्या लोकांना, ह्या मतदारांना गोव्याला न्यावंसं का वाटलं? का ह्यांच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे.